नगर शहराच्या विकासाला चालना देणारा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरला मानांकन प्राप्त करून देत मोठा निधी नगर शहराला प्राप्त करून देणारा कल्पक अधिकारी आयुक्तपदी यशवंत डांगे यांच्या रूपानं नगरला मिळालाय। अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या हस्ते त्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला। पालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आपलं काम सुरू केलं। यावेळी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची लढ देखील लावण्यात आली होती। नगर शहराच्या विकासाला खीळ बसवणाऱ्या ब्लॅकमेलर्स माहिती अधिकार कार्यकर्त्यांना डांगे यांनी नेहमीच बाहेरचा रस्ता दाखवलाय। त्यामुळे विरोधकांना पळताभोई थोडी झाली आहे। कोरोना काळात 2 वर्ष ते नगर महानगरपालिकेचे उपायुक्त होते। या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केली आहेत। या काळात कंटेनमेंट झोन याची त्यांनी काटेकोर अंमलबजावणी केली होती। अमरधामबरोबरच साविडी इथं तातडीची अंत्यविधीची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली। त्यामुळे या काळातील अंत्यविधीची मोठी गैरसोय टळली। नंतर आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात त्यांनी नगरला नम्रात आणून मानांकन मिळवून दिलं। त्यामुळे बक्षीस रूपानं नगरला मोठा निधी आणि योजना मिळाल्या। या निधीमधून नगर शहरातील अनेक रस्ते काँक्रिटीकरण, मजबूतीकरण, सुशोभीकरण, आरोग्य सुविधा आदी कामं झाली। विकास कामं मार्गी लागली। आमदार संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार नगर शहराच्या विकासात मोलाची भर पाडण्यात यशवंत डांगे यांचा मोठा वाटा आहे। हीच बाब विरोधकांना खटकत असल्याचं त्यांच्या डोळ्यात डांगे यांची आयुक्तपदी झालेली नियुक्ती खटकते आहे। त्यामुळेच ते त्यांच्या नियुक्तीला विरोध करतात। मी यशवंत डांगे आज अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा मी कार्यभार हाती घेतलेला आहे। माझे निश्चितपणे या शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। प्रशासनात गतिमानता आणणे आणि लोकांमध्ये या संस्थेबद्दल जी आपलीपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीन। इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे त्याला गती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन। आज चार्ज घेतल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांची मी तातडीने बैठक घेतली आणि बऱ्याचशा जे प्रकल्प होते ऑनगोईंग त्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगिक सूचना देण्यात आलेल्या आहेत। निश्चितच विकास कामांना गती देण्याचं काम आम्ही येणाऱ्या भविष्यात करणार आहोत। पालिकेत या टेबलवरून त्या टेबलवर फिरणारे माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅकमेलर्स यांना बाहेरचा रस्ता डांगे यांनी दाखवलेला होता। त्यांच्यासमोर सर्वपक्षीय माहिती अधिकार ब्लॅकमेलर्सची डाळ कधीच शिजली नाही। त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे। पालिकेत फोफवलेल्या भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून डांगे पुरते भारी पडतील असं सर्वांना वाटतंय। पालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना यापुढील काळात नीटच कारभार करावा लागणार आहे, कारण पालिकेची सूत्र दबंग डॅशिंग अधिकारी डांगे यांच्या हातात आली आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।